सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि गुड मॉर्निंग. बाकी काल जसं तुम्हाला मी बोललेली की आम्ही आज मंदिरात जाणार आहे. सो आता थोड्या वेळाने आम्ही निघू. तर कसं जाईन ते सगळं तुम्हाला एवढं नाही दाखवत बसणार, कारण की रोज रोज कायच ते रस्ते दाखवायचे आणि जमलं तर मी नक्की दाखवीन. पण रोज रोज तेच रस्ते आहे आणि तेच आहे, सो काय दाखवणार ना. म्हणून नाही जमलं तर दाखवीन, नाही तर नाही दाखवणार. बाकी आज सामान वगैरे पण घ्यायचं आहे. सो बघू, जमलं तर नक्की दाखवीन. बाकी आता मी जाऊन आल्यावरती मग परत आपण भेटू. तर गाईज आम्ही जाऊन आलोय मंदिरात, आत्ताच आली जस्ट घरी. आणि आता राजमा बनवीन. सो तुम्हाला दाखवते, चाय पिते आणि मग तुम्हाला दाखवते कसा बनवीन वगैरे सगळं. सो नक्की बघा. बाकी जाऊन आलो आणि आज पण बरं वाटलं. जर मंदिरात गेलो तर तिथे खूप पाऊस पडतो विरारमध्ये. इथं तर मला काय वाटत नाही पडतो असं, पण विरारमध्ये बऱ्यापैकी पडतोय. तर आता बनवते पटकन आणि मग तुम्हाला परत भेटेन. तर आता मी बनवते राजमा राईस. सगळं काढलं आहे सामान आणि राजमा शिजवून घेतला आहे. भात झाला आहे, आता फक्त राजमा करायचं मग झालं. बाकी नोनू मँगो खाती आहे आणि ह्या मँगो सोडून सगळं खातो. टोमॅटो खातोय, टोमॅटो. तर आता मी पटापट आवरते, तुम्हाला पण दाखवते कशी बनवीन ते. तर आता हे बनवते टोमॅटो प्युरी आणि कांद्याचं वाटण वेगळं बनवणार. हे फक्त टोमॅटोचं आणि बनवणार. याच्यामध्ये मी टोमॅटो कापून टाकलेत, लसूण टाकले आणि आलं टाकले. आता कांद्याचं वाटण वेगळं बनवणार. सो ते सुद्धा दाखवेन, त्याच्यात काय काय टाकीन ते. मी सुरू केलं कारण थोडंसं लेट झालं आहे. तर हे कांद्याचं वेगळं वाटण आहे आणि टोमॅटोचं आहे. तर कांद्याच्या वाटणामध्ये मी कोथिंबीरच्या दांड्या, लसूण आणि आपलं हे आलं, हे सगळं घालून वाटण बनवलं. तर हे ते वाटण आहे. सो आता ह्याच्यामध्ये मसाल्याने आधीच घातले. आता हे बनवते आणि मग झालं का तुम्हाला मी दाखवेन. तर आता ह्याच्यामध्ये सगळं घातलं आहे, वाटण बिटण, आणि उकळायला ठेवलं आहे. आता एक उकळी आली ना की मग हा राजमा घालीन त्याच्यात. मग झाल्यावर दाखवते. सो राजमा झाला आहे बनवून, हे बघा असा मस्त दिसतोय. आणि आमचं जेवण पण झालं. मी तुम्हाला लेट दाखवलं, ॲक्च्युली दाखवणार होती बनवल्यावर, पण लेट झालेलं. तर म्हटलं जेवण झाल्यावर दाखवते. सो बनवून झालं आणि सगळ्यांना आवडला पण. आता कामं आवरते सगळी आणि मग तुम्हाला परत भेटते. तर आता ते बनवून वगैरे झालं आहे. बाकी आज स्पेशल असं तर काही केलं नाही, म्हणून मी घरातल्या जास्त गोष्टी काय दाखवल्या पण नाही तुम्हाला. कारण की सकाळी मी ॲक्च्युली विचार केलेला की नाश्ता वगैरे बनवला आहे, सो तो दाखवीन करून. पण मग नंतर म्हटलं जाऊ दे, कारण की लेट पण झालेला सकाळी. आणि नंतर मग उठलोच आम्ही लेट, त्यामुळे मग सगळं लेटच झालं. तर मग जायला पण लेट झाला, कारण की आज थोडंसं काम होतं सोफ्याचं. सो ते सुद्धा आले होते. तर त्यांच्या मागे आमचा टाईम गेला, सोफ्यावाल्यांच्या मागे. सो नाही भेटलं काही करायला, जास्त दाखवायला सकाळचं. तर आज एवढंच दाखवलं, राजमा बनवला तेवढंच. तर आजचा व्लॉग पण छोटाच असेल. बाकी दाखवणार होती सकाळी काय काय केलंय, त्या लोक कसे आलेले आणि त्या लोकांनी काय करून गेले. तर आणताना सोफा थोडंसं पॉलिश वगैरे केलं होतं, सो ते पॉलिश करण्यासाठी आणि आले होते. प्लस मी सकाळी काय केलं होतं ते सुद्धा तुम्हाला दाखवणार होती. पण मला टाईमच तेवढा भेटला नाही, तर म्हटलं जाऊ दे. बाकी आज खूप थकायला पण झालंय. सो आता झालंय सगळ्यांचं खाऊन वगैरे, तर मी आता थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. तर गाईज आजची सगळी कामं झाली आहेत आणि आज राजमा बनवला ते सुद्धा तुम्हाला दाखवलं. आणि
आज घरी काय काय केलं ते सुद्धा तुम्हाला मी दाखवलं. तर आजचा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बाकी आज मंदिरात जातो म्हणजे जसे कसे गेलो किंवा कसे आलो हे सगळं दाखवायला नाही भेटलं, कारण की जायला पण लेट झालेला आणि नंतर मग येताना आम्ही खूप सारी शॉपिंग केली, कारण उद्या वटपौर्णिमा आहे. तर वहिनीची आणि मम्मीची पूजा म्हणजे वटपौर्णिमेची पूजा असणार. सो उद्या मी साडी पण घालीन आणि वहिनी पण तयार होईल, मम्मी पण तयार होईल, तर मी तुम्हाला दाखवीनच. बाकी उद्या आम्ही जाणार आहोत ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. सो उद्याचा व्लॉगसुद्धा नक्की बघा आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा. बाकी आजच्यासाठी एवढंच. हल्ली मला आता असाच फोन घेऊन व्हिडिओ बनवायला लागणार, कारण की स्टिक माझी तुटलेली आहे. सो जाऊ दे, होतं असं. बाकी आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. तर आजच्यासाठी बाय बाय.